अमरावतीमध्ये सुलभा खोडके आणि सुनील देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सध्या पाहायला मिळते। आमदार सुलभा खोडके यांच्यामुळे अमरावतीमध्ये गुंडगिरी सुरू आहे, हत्या वाढल्यास सुनील देशमुख यांनी ही टीका केली। तर विरोधकांकडे मुद्दे नसल्याने माझ्यावर खोटे आरोप करतायत असा पलटवार सुलभा खोडके यांनी केला। सुलभा खोडके अमरावतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तर सुनील देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि या दोघांमध्ये सध्या ही शाब्दिक चकमक पाहायला मिळते। पूर्ण कचरा जिकडे तिकडे झालेला आहे। 8, 9, 10 मर्डर एका महिन्यात झालेले आहेत। इथे मसाज सेंटर, हुक्का बार, पब यासारख्या गोष्टी आणि याला सगळ्या ज्या ह्या गोष्टी आहे याला विद्यमान आमदाराचं सहकार्य आहे किंवा त्यांच्याच आशीर्वादाखाली ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। सट्ट्याचे अड्डे, मटके ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर या सगळ्या कार्यकर्त्यांनी या गोष्टी सुरू केलेल्या आहेत। मध्ये अवैध धंदे चालू आहे, तिथं पत्रकारांनी सांगितलं असतं, अधिकाऱ्यांनी सांगितलं असतं। आता कसं आहे, विरोधकांजवळ मुद्दे राहिलेले नाही आहे आणि विरोधकाला फक्त एवढंच राहिलं आहे की फक्त जे मी 5 वर्षापासून या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहे आणि काम करत असताना सर्व जनता माझ्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जी वाळू आहे ती सडकली आहे आणि त्यांना कुठले मुद्दे राहिले नाही आहे। विकासात्मक काम प्रत्येक एरियामध्ये चालू आहे। लोकांच्या गरजा काय असते, त्या ठिकाणी असणारे रस्ते असेल, नाली असेल, पाणी असेल। आज या ठिकाणी अमरावती शहरासाठी 865 कोटी रुपये मी या ठिकाणी आणले।